मुंबईजवळील मीरा रोड परिसरात लुटीचा बनाव उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली। कंपनीत चाकूचा धाक दाखवून जवळपास 2,94,000 रुपये लुटल्याची तक्रार करणाऱ्या महिलेने हा संपूर्ण कट रचल्याचं पोलिसात समोर आलंय। नयानगर येथील शांती शॉपिंग सेंटरमधील फायव टेक इंटरनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या उजमा रियाज खान यांनी 18 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती। 2 अज्ञात इसमांनी ऑफिसमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम लुटल्याचा दावा केला होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नयानगर पोलीस ठाणे यांनी तातडीने तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 12 तासात संशयिताला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा झाला। फिर्यादी उजमा खान यांनीच आपल्या 2 मित्रांसोबत मिळून चोरीचा बनाव रचल्याचं उघड झालं। ऑफिसमध्ये मोठी रक्कम येणार असल्याची माहिती त्यांनीच आरोपींना दिली होती आणि 17 मार्च रोजी तिघांनी मिळून हा कट आखला होता। या प्रकरणी पोलिसांनी मुजम्मिल अब्दुल हफीज सिद्दीकी, मोहम्मद ओवेश मोहिद्दीन शेख आणि स्वतः फिर्यादी उजमा रियाज खान यांना अटक केली आहे। तसेच लुटल्याची तक्रार केलेली संपूर्ण 2,94,000 रुपयांची रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असून खोट्या तक्रारी करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना कठोर संदेश यामार्फत दिला गेलाय। द पोलीस न्यूज साठी अनिल शिरसाट, मीरा रोड।